सर्व श्रोता वृंदांना सप्रेम जय भीम। मी ॲडव्होकेट डॉक्टर भीमराव हटकर नांदेडवरून आपल्याशी संवाद साधत आहे। बहुजन संघटक या वृत्तवाहिनीवर हे संभाषण ऐकणाऱ्या सर्व बंधू भगिनींना सर्वप्रथम मी सप्रेम जय भीम करतो आणि या संवादाला आपण सुरू करूया। बंधूंनो, आपल्याला गेल्या 23 नोव्हेंबरला महाराष्ट्रामध्ये 15व्या विधानसभा निवडणुकीसाठी निकाल घोषित झालेले सर्व ज्ञात आहे आणि या विधानसभेसाठी 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रामध्ये एकाच दिवशी एकाच टप्प्यात 288 मतदारसंघामध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडलेली आहे। गेल्या अनेक वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये विधानसभा असो की लोकसभा असो 3-4 टप्प्यामध्ये ह्या निवडणूक प्रक्रिया पार पडायच्या, पण यावेळेस एकाच टप्प्यामध्ये एकाच दिवशी 288 मतदारसंघामध्ये निवडणूक आयोगानं निवडणूक प्रक्रिया पार पाडली। हे एक कौतुकास्पद असं कार्य निवडणूक आयोगाचं आहे। छोटासा झारखंड राज्य आहे, त्यामध्ये त्यांनी 2 टप्प्यामध्ये मतदान घेतलेलं, महाराष्ट्रामध्ये ते एकाच टप्प्यात घेतलेला आणि म्हणून ही एक बाब जी चांगली बाब म्हणता येईल, त्याबद्दल राज्य निवडणूक आयोगाला आपण त्यांची प्रशंसा केली पाहिजे, त्यांना धन्यवाद दिले पाहिजे। आता या निवडणुकीच्या निकालाचं जे काही विश्लेषण आपल्याला करायचं आहे, या निवडणुकीत कोण जिंकले असा विषय आमचे मित्र राहुल खांडेकरांनी या चर्चेसाठी दिलेला आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये लेकशाही आणि रोकशाही ही जिंकलेली आहे। लोकशाहीच्या माध्यमातून लेकशाही आणि रोकशाही ही जिंकलेली आहे, हे माझं विधान आहे। गेल्या निवडणुकीच्या लढाईमध्ये लोकशाही मार्गाने लेकशाही म्हणजे घराणेशाही आणि नगद रोकशाहीचा विजय झालेला आहे आणि या अनुषंगाने आपण या निवडणूक निकालाचं विश्लेषण आपण करणार आहोत। ही समाज माध्यमावरील वृत्तवाहिनी ही आंबेडकरी चळवळीची वृत्तवाहिनी आहे आणि त्यामुळं आंबेडकरी पर्स्पेक्टिव्ह मधून या निकालाकडे कसं पाहायचं याविषयी आपण सुतोवाच आणि चर्चा करणार आहोत। आपल्याला निकाल स्पष्ट झालेला आहे। 2 प्रवाहामध्ये 2 ध्रुवावर ही निवडणूक विभागलेली होती। मागची लोकसभा असो का याच्या नंतर येणारी देखील निवडणुका असो, ह्या सर्वसाधारणपणे 2 भागामध्ये
या लढल्या जाणाऱ्या आहेत. एक आहे भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे अलायन्स, त्यांचे मित्र पक्ष, ज्यामध्ये प्रामुख्याने 2 प्रमुख पक्ष आणि इतर काही छोटे मोठे पक्ष असे हा एक ध्रुव आहे, दक्षिण ध्रुव म्हणून. आणि उत्तर ध्रुवावर आहे काँग्रेस, यासोबत उद्धव ठाकरे यांची शिवसेना, शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि त्यांच्या समवेतचे छोटे मोठे काही पक्ष यांची एक आघाडी, महाविकास आघाडी असं त्याला नाव दिलेलं आहे. तेव्हा हे एक ध्रुव आणि भारतीय जनता पार्टी, त्यांचा सहयोगी पक्ष किंवा त्यांनी खोडलेला पक्ष, शिवसेनेला त्यांनी खोडलं आणि एकनाथ शिंदेचा शिवसेना हा पक्ष, राष्ट्रवादीतला फुटीर पक्ष अजितदादा पवार यांचा गट, भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे मित्र, असा एक प्रवाह महायुतीचा एक गट. या 2 गटामध्ये हे विधानसभेचं तुंबळ युद्ध झालेलं आहे. आणि यामध्ये कोण जिंकलं, तर यामध्ये लोकशाही अजिबात जिंकलेली नाही. तर जिंकली लेकशाही, ठोकशाही आणि रोकशाही. मी जाणीवपूर्वक गांभीर्यानं हे तिन्ही शब्द जे आहेत वापरत आहे. नंबर 1, लोकशाहीच्या माध्यमातून या लोकशाहीला उभारण्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर, या लोकशाहीला उभारण्यामध्ये महात्मा गांधी आणि स्वातंत्र्य चळवळीतील सर्वच पुरोगामी, परिवर्तनवादी, समतावादी, सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते, या विचारधारेतील जे मान्यवर, विचारवंत, झुंजार नेते, त्यांचे परिश्रम या लोकशाहीच्या उभारणीमध्ये आलेले आहेत. यामध्ये उजव्या विचारसरणीचे कट्टरपंथी, संघवादी लोक सामील नाहीत. समाजवादी, कम्युनिस्ट, आंबेडकरवादी, या सर्व विचारधारेचे माणसं, ज्याला सेक्युलर विचारधारेचे माणसं म्हणू, ही सगळी या लोकशाहीचा हा संपूर्ण संरचना उभी करण्यामध्ये यांची मेहनत, परिश्रम कामाला आलेले आहे. आणि म्हणून अशा लोकशाहीच्या माध्यमातून या ठिकाणी या विधानसभेमध्ये लेकशाही, रोकशाही आणि ठोकशाही ही विजयी झालेली आहे. आता या तिन्ही मुद्द्याचं आपण विश्लेषण करू आणि सविस्तर त्याच्यात तपशील पाहू. मी सर्वप्रथम आपल्याला हे स्पष्ट करतो की या लोकशाही प्रक्रियेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये महायुतीला बंपर मेजॉरिटी मिळालेली आहे, थम्पिंग मेजॉरिटी मिळालेली आहे. त्यांना 230 जागा मिळालेल्या आहेत. 49% मतं त्यांच्या आघाडीला मिळालेली आहेत. 230 ते 35 जागा त्यांना मिळालेल्या आहेत 288 पैकी. त्यानंतर अत्यंत काठावर जे पास झाले किंवा ज्याला एटीकेटी पास म्हणू, अशा पद्धतीने जे काही पास झालेले आहेत या निवडणुकीच्या परीक्षेमध्ये, ते आहे महाविकास आघाडी,
ज्या महाविकास आघाडीच्या शीर्षस्थानी काँग्रेस होती, त्या काँग्रेसने 101 पैकी 16 जागा त्यांना मिळालेल्या आहेत, म्हणजे 10% जागा त्यांना मिळाल्या. एकंदर त्यांना 12% मताची टक्केवारी आहे. त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला 95 पैकी 20 जागा मिळाल्या. 9 ते 10% त्यांच्या मताची टक्केवारी आहे. शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीला 86 पैकी 10 जागा मिळाल्या. 11% त्यांच्या मताची टक्केवारी आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला 3 पैकी 1 जागा मिळाली. शेतकरी कामगार पक्षाला 1 जागा मिळाली. समाजवादी पक्षाला 2 जागा मिळाल्या. अशा प्रकारे विरोधी आघाडीला हे 50 पर्यंत जागा मिळाल्या. यामध्ये जे आपलं विश्लेषण आहे की ही निवडणूक झाली, सामान्य माणसं या निवडणुकीला कोणत्या दृष्टिकोनातून पाहतात? सामान्य माणसांनी या विधानसभेकडे कुठल्या दृष्टिकोनातून पाहावं? तर या विधानसभेमध्ये सर्वप्रथम जो गांभीर्यानं मुद्दा घ्यायचा आहे तो हा मुद्दा आहे की या निवडणुकीमध्ये 65% उमेदवार हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार निवडून आलेले आहेत. टक्के उमेदवार हे गुन्हेगारी स्वरूपाच्या पार्श्वभूमीचे निवडून आलेले आहेत. आणि त्यामुळे ज्या उमेदवारावर हत्या, बलात्कार यासारखे फसवणूक, निवडणूक विषयक गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत, अशी 65% उमेदवार निवडून आलेले आहेत. अशा सर्व नेते मंडळींना जर महाराष्ट्राची विधानसभा पावन करून घेणार असेल तर मग आपल्याला या लोकशाहीच्या मूलभूत संरचनेविषयी विचार करणं कर्मप्राप्त आहे. यामध्ये जवळपास सर्वच पक्ष सहभागी आहेत आणि विशेषतः सत्ताधारी आघाडी याच्यामध्ये 70% सहभागी आहे. भारतीय जनता पार्टीच्या 132 उमेदवारापैकी 92 उमेदवारावर 70% उमेदवारावर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. हे आकडेवारी निवडणूक आयोगाने आणि स्वतः उमेदवारांनी आपल्या प्रतिज्ञापत्रामध्ये ही जाहीर केलेली आहे. आणि म्हणून मी काही कोणावर ऍक्शन घेतो आहे किंवा कुणाला तरी मी टीका करतो आहे अशातला भाग नाही. इट्स ए क्रायस्टल क्लिअर थिंग्स. ही स्पष्टीकाप्रमाणे स्पष्ट अशी ही बाब आहे. यामध्ये दुसरा जो काही गंभीर म्हणजे लोकशाहीच्या गळ्यालाच नख लावणारी जी काही गोष्ट आहे ती गोष्ट आहे की एक राजकारणाचं गुन्हेगारीकरण आम्ही मान्य केलेलं आहे. लोकांना ते स्वीकृत झालेलं आहे. केवळ याच निवडणुकीमध्ये हे प्रथमच घडतंय
अशातलाही काही भाग नाही. या पूर्वीच्याही निवडणुकीमध्ये गुन्हेगारी स्वरूपाची माणसं निवडून आलेली आहेत आणि येणाऱ्याही पुढच्या निवडणुकीमध्ये याच्याही पेक्षा खुंखार डॉन हे निवडणुकीमध्ये निवडून येणारे आहेत. आणि तुम्ही आम्ही फक्त याविषयी चर्चा करणारे माणसं आहोत. तोही आपल्याला हक्क लोकशाहीनं दिलेला आहे. उद्या या सगळ्या डॉन मंडळींना असं वाटलं की आता ही फारच मंडळी चर्चा करीत आहे आणि म्हणून यांना शहरी नक्सलाईट ठरवून टाका आत, तर हे टाकू शकतात. अनेक लोकांना टाकलेलं आहे आणि म्हणून ईडी फिडी बिडी काडी या डॉन मंडळींच्या पाठीमाग कोणीही लागत नाही. याचं कारण असं आहे, याची दुसरं बाब मी आपल्या समोर मांडित आहे की विधानसभेच्या 288 पैकी 277 उमेदवार 288 पैकी 277 उमेदवार हे अब्जोपती आणि कोट्याधीश आहेत. अब्जोपती आणि कोट्याधीश आहेत. केवळ 11 उमेदवार जे आहेत ते 1 कोटीच्या खाली आहेत आणि बाकी 277 उमेदवार हे कोट्याधीश आणि अब्जोपती आहेत. मग आता एवढे उमेदवार ज्यांची मालमत्ता अब्जोपती आहे म्हणजे 3,383 कोटी 3,383 कोटी म्हणजे 33 अब्ज संपत्ती असलेले एक उमेदवार भारतीय जनता पार्टीचे मुंबईमधून निवडून आलेले आहेत. त्यानंतर मग 800 कोटी 300 कोटी 500 कोटी असे अनेक कोटी आहेत. जशा गोट्या मोजाव्यात खेळण्याच्या, ही गोटी पिवळी गोटी तांबडी गोटी पांढरी गोटी, तशा हे कोट्यावधी मालमत्ता असलेले उमेदवार आपल्या लोकशाहीच्या माध्यमातून विधानसभेमध्ये आलेले आहेत. यापूर्वीही धनधान्य लोक निवडणुकीमधून निवडून यायचे किंवा निवडून आलेली माणसं नंतर निवडणुकीच्या विधानसभेच्या सत्तास्थानी येऊन धनदानगे व्हायचे. आमच्या कळमनुरीचे विठ्ठलराव नाईक कॉम्रेड जे 4 विधानसभा जिंकले आणि 5ही पैशाचा खर्च न करता, असे नेते कार्यकर्ते आज या काळामध्ये नाही. गणपतराव देशमुख देखील सांगोल्याचे 8 वेळा आमदार राहिलेले आहेत शेतकरी कामगार पक्ष. ही सगळी समाजवादी तत्ववादी मंडळी आता इतिहास जमा झालेली आहे. मग आज 8 वेळस 9 वेळस कोण निवडून येत आहे? तर ज्याची संपत्ती अमाप आहे, मोजता येणार नाही. आता ही जी काही संपत्तीचे आकडे मी आपल्या समोर सांगितले आहेत, हे त्या उमेदवारांनी आपल्या नामांकन पत्रासोबत प्रतिज्ञेवर जाहीर केलेली मालमत्ता आहे. आता प्रश्न असा आहे की 288 पैकी 277 उमेदवार करोडपती आणि अब्जपती असतील, तर ही सगळी मंडळी आवास योजनासाठी घरकुल आम्हाला द्या किंवा जनतेला घर बांधून देणार आहेत का, की त्या घरांचं कॉन्ट्रॅक्ट घेणार आहेत बांधण्याचं?
अनुसूचित जाती जमाती, ओबीसी, भटक्या विमुक्त यांच्या मुलांना स्कॉलरशिप, त्यांना प्रशिक्षण, त्यांना आवास निवास, म्हणजे जनतेचे जगण्या मरण्याचे प्रश्न सोडवण्यासाठी त्या तडफेतून ही मंडळी राजकारणात आलेली आहे की भांडवलदारांचे साम्राज्य सुरक्षित ठेवण्यासाठी, अदानीला धानावीचा प्रकल्प मंजूर होण्यासाठी, अंबानीचे हितसंबंध जपण्यासाठी आणि अनेक जे भांडवलदार आहेत त्या भांडवलदारांचे औद्योगिक साम्राज्य सुरक्षित राखण्यासाठी ही मंडळी काम करणार आहे. हा प्रश्न जनतेने विचारला पाहिजे. मला जनतेला आव्हान करायचं आहे की आपण यांना निवडून दिलेलं आहे लोकशाहीच्या माध्यमातून. आता तुम्ही हा प्रश्न त्यांना विचारा आणि त्यांच्या समोर प्रश्न घेऊन जा. त्या प्रश्नाचं प्राधान्य काय राहणार आहे? 3,383 कोटी चा मालक असलेला एक आमदार हा जनतेला काही झुणका भाकरचे केंद्र उघडण्यासाठी आलेला आहे का? काय शिवभोजनाची थाळी देण्यासाठी आलेला आहे? त्यांचं विधानसभेमध्ये येण्याचं तात्पर्य काय असेल? यापूर्वी या देशामध्ये अनेक भांडवलदार हे आमदार आणि खासदारांना आणि राजकीय पक्षांना आर्थिक रसद पुरवून ते निवडणुकीवर प्रभाव टाकायचे. पण आताच्या मोदी युगामध्ये प्रत्यक्ष भांडवलदारच आता आमदार आणि खासदार होऊन ते संसदेला आणि विधानसभेला आपल्या कैहात घेत आहेत, आपल्या नियंत्रणात घेत आहेत. आणि म्हणून जी लोकशाही आहे की 277 अब्जोपती करोडपती उमेदवारांनी हे निवडून आलेले आहे. पडलेल्याचं मी सांगित नाही, त्याच्यामध्ये देखील कोट्याधीश आहेत. म्हणजे केवळ हे निवडून आले तेच कोट्याधीश आहेत आणि पडलेले धुतल्या तांदळासारखे निरंक आहे अशातला भाग नाही. दुसऱ्या तिसऱ्या नंबरवरही जे पडलेले आहेत ते सगळे कोट्याधीशच आहेत. आणि कम्युनिस्ट पार्टी, शेतकरी कामगार पक्ष, वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पार्टी, रिपब्लिकन पक्ष, हे जे वंचित शोषितांचे जे पक्ष आहेत ते पक्ष या करोडपतीच्या तुलनेमध्ये या लोकशाहीमध्ये कधीही टिकाव धरू शकणार नाही. मग या पक्षांना देखील हे करोडोपतीच लोक रसद पुरवित आहेत आणि उभे करीत आहेत आपल्या प्रतिपक्षाचे मतदान रोखण्यासाठी. आणि म्हणून या निवडणुकीचं जे काही वैशिष्ट्य राहिलेलं आहे की या निवडणुकीमध्ये सर्वोच्च उमेदवारांचा आकडा निवडणुकीमध्ये आहे. 4,136 उमेदवार या निवडणुकीमध्ये उभे आहेत आणि 158 पक्ष. निवडून आले ते फक्त 15 पक्षाचे माणसं, पण निवडणूक लढवण्यासाठी 158 पक्ष उमेदवार मैदानात आहे. आणि 2086 2036 हे अपक्ष उमेदवार रिंगणामध्ये आहे. या निवडणुकीच्या पूर्वी हरियाणाची निवडणूक झाली आणि हरियाणामध्ये हे मॉडेल यशस्वी झाले की वेगवेगळ्या जातीचे वेगवेगळ्या छोट्या छोट्या पक्षांना, अपक्ष उमेदवारांना रसद पुरवा
त्यांना उभं करा आणि प्रतिपक्षाच्या आघाडीचे मत रोका. हे भाजपाने हरियाणा मध्ये मॉडेल विकसित केलं आणि महाराष्ट्रामध्ये ते यशस्वी केलं. हरियाणामध्येही यशस्वी झालं आणि त्याला मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये त्यांनी यशस्वी केलं. की अनेक आंबेडकरी चळवळीतले जवळपास 600 उमेदवार विविध गटांचे, तटांचे, आघाड्यांचे उमेदवार हे मैदानामध्ये. आता सुखद यांना रसद कुठल्या तरी पक्षाकडून मिळालेली आहे आणि त्यांनी म्हणजे केवळ हेच नाही तर अनेक जे छोटे छोटे पक्ष आहेत की 158 पक्ष आहेत, या पक्षांची ही सगळी कामगिरी ही महायुतीला मोठ्या प्रमाणामध्ये विजय संपादन करून देण्याला कारणीभूत ठरलेली आहे. आणि म्हणून आपला जो मुद्दा आहे की या विधानसभेमध्ये लोकशाही जिंकलेली नाही तर रोकशाही जिंकलेली आहे. सगळ्या वर्तमानपत्रांनी जाहीर केलं की या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 7 अब्ज 6 कोटी 7 अब्ज म्हणजे 706 कोटी रुपयाची रक्कम ही जप्त करण्यात आलेली आहे. म्हणजे 7 अब्ज रकमेचा मुद्देमाल दारू, गुटखा, रोख रक्कम, पिस्तूल, तलवारी या सगळ्यांची गोळाबेरीज केली तर शासनाने जाहीर केलेला, निवडणूक आयोगाने जाहीर केलेला आकडा आहे 7 अब्ज 706 कोटी रक्कम ही जप्त केलेली आहे. आणि जी रक्कम जप्त करता आली नाही किंवा जप्त केली नाही अशी किती कोटी रक्कम या विधानसभेच्या प्रचार काळामध्ये निवडणुकीला प्रभावित करण्यासाठी वापरल्या गेली याचं मोजमाप कोणीही केलेलं नाही, कोणीही करू शकत नाही. याचं धडधडीत उदाहरण जे आहे की महाराष्ट्रातील समाजवादी थोर नेते बाबा आढाव, ज्यांनी आपल्या वयाच्या 95 वर्ष वयाच्या 95व्या वर्षी 28 नोव्हेंबर क्रांतिवाद फुलेंच्या स्मृती दिनांच्या औचित्यानं फुलेवाड्यामध्ये आत्मक्लेश 3 दिवसाचं उपोषण केलं. की काय चाललेलं आहे महाराष्ट्रामध्ये, काय चाललेलं आहे या देशामध्ये, ही कोणती आयुध वापरल्या जात आहेत लोकशाहीमध्ये. गुंडगिरी, खोका, रोख पैसा, लाडक्या बहिणीच्या ही तर वेगळी बाब. लाडक्या बहिणींना 3 महिन्याची, पुढील 3 महिन्याची किस्त ऍडव्हान्स मध्ये त्यांच्या खात्यावर टाकण्यात आली आणि सांगण्यात आलं
की आमचं सरकार आलं नसलं तर हे विरोधक हे तुमचे पैसे परत घेतील, थांबवतील, त्यामुळं आमच्या पक्षाला तुम्ही निवडून द्या. ही चालबाजी, लालूचगिरी ही गोष्ट वेगळी. प्रत्यक्ष मतदान खरेदी करणारी जी प्रक्रिया आज या देशामध्ये, या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये तयार झालेली आहे. मोठमोठ्या रॅल्या आहेत, सभा आहेत. सभेला येण्यासाठी 300 रुपये महिला, 500 रुपये पुरुष, सभा ऐकण्याला, गर्दी जमवण्यासाठी त्याची ठेकेदारी पद्धतीनं यंत्रणा उभी झालेली आहे. सकाळी मोदींच्या सभेला 30 माणसं जातात, भाजपाचे गमचे काढायचे दुपारा, आणि संध्याकाळी राहुल गांधीच्या सभेला जातात. दिवसाची 1000 रुपये एक महिला त्या काळामध्ये कमवते. आणि याच पद्धतीनं नंतर निवडणुकीमध्ये आता जो 76 लाखाचा तो घोळ झालेला आहे की शेवटच्या घंट्यामध्ये 6 वाजता 6 ते 7च्या दरम्यान 76 लाख मतदान कसे वाढलं. तर हे 76 लाख मतदान वाढण्यासाठी जी ठेकेदारी पद्धतीनं पैसा वाटण्यात आला, त्यासाठी लोक 6 वाजेपर्यंत वाट पाहत राहिले. जे जे मुकदम आले, जे जे ठेकेदार आले, त्यांच्या पाठीमागं मतदान केंद्रावर गेले. हे चित्र जे आहे अगदी स्पष्ट आहे. आणि म्हणून या विधानसभेमध्ये लोकशाही विजयी झालेली नाही, तर ती रोकशाही विजयी झालेली आहे. नेट, आता इंटरनेटचा प्रॉब्लेम आपल्या चर्चेला आलेला होता, तर ते नेट वेगळं. हे नेट जे आहे, या नेटवर ही लोकशाही आज चालत आहे. त्यानंतरचा जो काही आपला मुद्दा आहे की या निवडणुकीत कोण निवडून आलं. या निवडणुकीत आमदार निवडून आले 288. पण 288 उमेदवार आहेत कोण. तर अनेक वेळा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचं विश्लेषण केलेलं आहे. ते म्हणतात की महाराष्ट्रामध्ये 150 ते 200 हे घराणी अशी आहे ज्यामध्ये मोहिते पाटील, खानविलकर पाटील, चव्हाण, पवार हे जे काही घराणे आहेत, या घराण्यातलेच माणसं पुन्हा विधानसभेमध्ये निवडून आले. आणि या घराण्यातली दुसरी तिसरी पिढी निवडून आली. नांदेडमध्ये थोर राजनीती तज्ञ शंकररावजी चव्हाण अनेक वेळा केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये मंत्री राहिले, महाराष्ट्राचे 2दा मुख्यमंत्री राहिले. त्यांचे चिरंजीव अशोकराव चव्हाण केंद्रामध्ये मंत्री राहिले, महाराष्ट्रामध्ये अनेक खात्याचे मंत्री राहिले, 2दा उपमुख्यमंत्री राहिले. आता शंकरराव चव्हाणांची नात अशोकराव चव्हाणांची मुलगी श्रीजया भोकर मधून निवडून आली. तिकडं कोकणामध्ये राणे घराणं आहे, नारायण राणे खासदार आहे, त्यांचे दोन्ही मुलं आमदार झाले.
तिकडे भुजबळांचं बळ आहे, अजितदादा आहे, त्यांच्या पत्नी खासदार आहेत, ते आमदार झाले, उद्या उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री होण्याची शक्यता कमी आहे. कारण ते कायमस्वरूपी मला वाटते महाराष्ट्राचे पदसिद्ध उपमुख्यमंत्री आहेत. सरकार कोणाचंही असो, उपमुख्यमंत्री हे पदसिद्ध अजितदादा पवार, असं महाराष्ट्राचं गणित आहे. येणाऱ्या 5 तारखेला उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादांचाच नंबर लागण्याची दाट शक्यता. तेव्हा ही जी घराणेशाही आलेली आहे, तर ही घराणेशाही या लोकशाहीला मारक असेल. सगळे संजय राऊत आहे, त्यांचे बंधू सुनील राऊत निवडून आलेले आहे, वर्षा गायकवाड आहे, खासदार धारावीच्या, त्यांची बहीण ज्योती गायकवाड, त्यांचे वडील एकनाथ गायकवाड खासदार होते. म्हणजे एकाच घरामध्ये ही लोकशाही लेकशाही म्हणून फिरत आहे. शाही लोकांची, म्हणजे करोडोपती अब्जोपती या शाही लोकांची, शाही लोकांची शाही झाली आता लोकशाही. शाही लोकांची शाही झाली आता लोकशाही. गरीबाच्या बोटावर उरली फक्त मतदानाची शाही. पुतण्या ठरला काकाला भारी, पुतण्या ठरला काकाला भारी. अजितदादा शरद पवारला भारी पडले, पुतण्या पडला काकाला भारी. आजीच्या पार्टीत नातू कारभारी. आई काँग्रेस, इंदिरा गांधीची काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस, तिचा कारभारी तिचा नातू. काका पुतण्या पडला काकाला भारी. आजीच्या पार्टीत नातू झाला कारभारी. ही लोकशाही आता कैकांची लेकशाही झाली. आणि मतदानाच्या दिवशी गरिबांच्या बोटावर उरली मतदानाची शाही. शाही लोकांची शाही झाली आता लोकशाही. आणि गरिबाच्या बोटावर उरली मतदानाची शाही. आज फक्त सामान्य जनांच्या गंभीर ज्या समस्या आहेत, त्या समस्या त्या तशाच समस्या राहणार आहेत. आणि या देशातले धनदांडगे, या देशातले गुंड, या देशातली घराणेशाही ही या लोकशाहीचं संपूर्ण मातेर करण्यासाठी मात्र ही निवडून आलेली आहे. आणि म्हणून पुढच्या एका व्याख्यानामध्ये या पुढचं जे विश्लेषण आहे की हे झालं कसं, कोणी कुठले डावपेच टाकले, याच्यावरचं जे विश्लेषण आहे, धर्माच्या अंगानं, जातीच्या अंगानं, बटेंगे तो कटेंगे हे नारे घेऊन अनेक साधू बोवा जाती तोडो अभियान हे मतदानाच्या प्रक्रियेमध्ये राबविण्यात आलं. कालीचरण नावाचे एक साधू पूर्ण महाराष्ट्रभर फिरले आणि त्यांनी सांगितले की पटेंगे तो कटेंगे. योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं की बटेंगे तो कटेंगे. म्हणजे बटेंगे तो म्हणजे काय की तुम्ही वेगवेगळ्या पक्षांना मतदान देऊ नका, तुम्ही तुमच्या जाती संघटनेच्या माणसांना मतदान देऊ नका,
तुम्ही तुमच्या विचारधारेच्या माणसाला मतदान देऊ नका, तर तुम्ही हिंदू म्हणून एकत्र या, अन्यथा इतर धर्मीय तुम्हाला काट करतील, कटतील, तुम्हाला तुमची कत्तल करतील. अशा पद्धतीचा विखारी प्रचार या निवडणुकीमध्ये झालेला. त्याच्या अनुषंगाने आपण पुढील एका चर्चासत्रामध्ये सविस्तर चर्चा करू. याचा अन्वय अर्थ काय आहे. आजच्या प्रसंगी आपण या 3 मुद्द्यावर फोकस केलेला आहे की गेल्या विधानसभेमध्ये लोकशाही विजयी झालेली नाही, तर लेकशाही, रोकशाही आणि ठोकशाही, गुंड, रोख पैसा आणि घराणेशाही ही विजयी झालेली आहे. आणि म्हणून ही लोकशाही धोक्यात आलेली. सामान्य जनांनी या गोष्टीचा विचार करावा. रेवड्या आणि बेवड्यांच्या माग आणि बेवड्यांच्या माग जनतेने जाणं आता थांबवलं पाहिजे. ह्या ज्या काही टेम्पररी रेवड्या आहेत, ज्या लाडकी भाऊ म्हणून दिलेल्या आहेत, लाडका भाऊ म्हणून दिलेल्या आहेत, तर यासाठी जो लागणारा पैसा आहे तो तुमच्या सस्टेनेबल जे डेव्हलपमेंट आहे, कायमस्वरूपी टिकाऊ विकास आहे, त्या विकासाकरता पैसा हा इकडे वळवलेला आहे. आरोग्य, शिक्षण यावरचा पैसा इकडे वळवण्यात आलेला आहे. आणि हे रेवडी म्हणून आपल्याला वाटलेला आहे. याच्यावरची चर्चा आपण पुढच्या एका चर्चासत्रामध्ये करूया. आजच्या प्रसंगी आपण सर्वांनी मला ऐकून घेतलं. आमचे मित्र राहुल खांडेकर आणि त्यांची बहुजन संघटक या समाज माध्यमावरील या वाहिनीचे सर्व तांत्रिक बाजू सांभाळणारे आणि सर्व प्रक्षेपणाची बाजू सांभाळणारे सर्व त्यांचे सहकारी आणि या चर्चासत्रामध्ये सहभागी झालेल्या सर्व दर्शकांना, श्रोत्यांना मी पुनश्च सप्रेम जय भीम करून माझं या ठिकाणी संभाषण आणि चर्चा संपवितो. जय भीम, जय भारत.